गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते। मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। पवारांना भेटलेली ती 2 माणसं कोण? तर्कवितर्कांना उधाण। मतदान वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। विधानसभेच्या वेळेला या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा त्यांनी केलाय। संजय राऊतांचा दावा। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले। पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय। पवारांना 2 माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, मग भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवारांचा निशाणा। जनता का नाकारते लक्षात न घेता आरोप सुरू आहेत। सलीम जावेदचा आदर्श घेतला तरी हे स्क्रिप्ट रायटिंग चालणार नाही। राहुल गांधी आणि शरद पवारांच्या आरोपांवर केशव उपाध्यायांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट निर्माण झालेले दिसत आहेत। कायदेशीर बाबींमध्ये देखील आता एक आवाज दिसत नाहीये। ते गट एकमेकांवर कुरघोडी करतायत असं वाटतंय। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। राहुल गांधी जिंकल्यावर आरोप करत नाहीत। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून एकनाथ शिंदेंचा निशाणा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्या डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। दरम्यान उद्या सकाळी इंडिया आघाडीचा निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा। बिहार एसआयआर प्रकरणी निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल। पात्र मतदाराचं नाव यादीतून वगळलं जाणार नाही, निवडणूक आयोगाची माहिती। उद्या इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। घोटाळ्याच्या विरुद्ध संसद तसंच संसदेबाहेर लढा उभारण्याचा सर्व विरोधी पक्षांचा निर्णय। ठाकरेंच्या सेनेचं उद्या राज्यभरात जन आक्रोश आंदोलन। राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार। उद्धव ठाकरेही आंदोलनामध्ये सहभागी होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्रीनगरमध्ये दाखल होणार। सांगलीमधील हजारो पैलवान आज रक्तदान करणार। शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्रीनगर दौऱ्यावर। एअरपोर्ट परिसरापासून ते आर्मी हॉस्पिटलपर्यंत बीएसएफ जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मनसे नेते संदीप देशपांडेंनी परिधान केलेल्या टी शर्टची सर्वत्र चर्चा। मुजोरीची भाषा कळणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्षपणे इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधल्या विकासकाम पाहणी दौऱ्याला सुरुवात। बारामतीमधील एसटी बसस्थानकाची अजितदादांकडून पाहणी। ठाणे महापालिकेच्या 31व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवून भव्य मॅरेथॉनला सुरुवात। उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मॅरेथॉनमध्ये सहभाग। बारामतीमध्ये अजितदादांकडून कार्यकर्त्यांच्या फॉर्च्युनर कारचं पूजन। कार नीट चालवण्याचा अजितदादांचा कार्यकर्त्याला सल्ला। बुलडाण्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित। बुलडाण्यामध्ये वाळू माफियांच्या विरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर। अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। मुंबईत सराव शिबिरामध्ये ठाकरे बंधूंचा बॅनरवर फोटो। मराठी अस्मितेचे मानबिंदू असा बॅनरवर उल्लेख। कृषी मंत्री पद मिळेल याचा विचार केला नव्हता। कृषी खाते विभाग उभारायचं असल्यानं राज्यामध्ये फिरावं लागेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। सोलापुरात श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोहळा। सोहळ्याच्या दरम्यान भर पावसात जयकुमार गोरेंची दमदार एंट्री। रथोत्सवाला नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं विशेष महत्त्व। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।